आज 25 नोव्हेंबर आहे आणि आज संध्याकाळपासून सांगली, सोलापूर किंवा नाशिक या तिन्ही परिसरामध्ये पुढचे 3-4 दिवस पाऊस राहणार आहे. पाऊस हा नाशिक तुलनेत सांगली, सोलापूरपेक्षा नाशिक विभागात जास्त होईल असा एक अंदाज दिसतोय. तर विविध अवस्थेतील बाग आहे सगळ्या विभागांमध्ये आणि आपण फक्त गळकूजच नाही तर रोग नियंत्रण याच्यावरही थोडंसं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ऑलरेडी आत्ताच्या आजमितीला बऱ्याच ठिकाणी पावडरी मिल्ड्यूचा मोठ्या प्रमाणात अडचण दिसते. तर ह्या येणाऱ्या पावसामध्ये किंवा हा जो पुढचा 8 दिवसाचा कालावधी आहे याच्यामध्ये फक्त डावणी आणि गळकूज या दोनच समस्या येऊ शकतात असं नाही, तर ह्या बुरीची पण मोठ्या प्रमाणात समस्या वाढू शकते. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या तिन्हींवर एकत्रित काम केलं पाहिजे. ज्या बागा नुकत्याच छाटल्या आहेत, फेलफूटच्या अवस्थेच्या आसपास आहे किंवा त्याच्या आतल्या अवस्थेत आहे, अशा बागेंना आपल्याला कॉन्टॅक्ट थेरीचा पुरेपूर वापर करायचा आहे. आणि त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट थेरी वापरताना संचार फुरटीसारखं जे टॉनिक आहे, जे जास्त फायद्याचं ठरतं, त्याचा आपण नियमित 1 ते 2 किंवा गरज पडली तर 3 स्प्रे ह्या 8 दिवसात घेतले पाहिजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकसोबत. त्यानंतर जिथे जिथे फेलफूटच्या पुढचे अवस्थेतील बागा आहेत आणि अजून फुलोरा चालू व्हायचा बाकी, अशा बागांनाही आपण संचार फुरटी कॉन्टॅक्ट आणि त्याला जोडी आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक पण घेऊ शकतो. जसं फॅन्टिकॅम प्लस संचार फुरटी आणि बुरीसाठी समजा स्कोअर किंवा मग मेलेडिडिओ संचार फुरटी आणि मग त्याला जोडी स्कोअर किंवा फॉलिकियर, असे कॉम्बिनेशन्स आपण आगाऊ पाऊस पडण्याच्या अगोदर देऊन घेतले तर आपल्याला बागेत पुढे रोगराईची अडचण कमी येते. हे स्प्रे पाऊस पडून गेल्यानंतर घेतले तर त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह ठरत नाही, कारण तोपर्यंत इन्फेक्शन होऊन जातं. तर या जशी जशी आपल्याला संधी मिळेल तशी आपण हे कॉम्बिनेशनचा वापर करून घेतला पाहिजे. जे प्लॉट फुलोऱ्या अवस्थेच्या आसपास आहे किंवा फुलोऱ्यात आहे, अशा बागांना आपण प्रोफायलरसारखं एक चांगलं ड्युअल कंटेंट असलेलं बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. आणि जे प्लॉट सेटिंगच्या पुढे गेले त्यांना आपण रॅनमॅनसारखा बुरशीनाशक सेटिंगच्या स्टेजला आहेत किंवा सेटिंगच्या पुढे गेले, तिथे आपण M45 आणि रॅनमॅनसारखं कॉम्बिनेशन जर बागेला आगाऊ देऊन घेतलं तर निश्चितच आपल्या बागेला रोगराईपासून वाचवता येईल आपल्याला. फ्लावरिंगमध्ये जे बागा आहेत त्यांना कॉपरयुक्त बुरशीनाशकचा पण समावेश होणं गरजेचं आहे. कारण कुठेही जर पाऊस मोठा पडला आणि पाणी जर जास्त काळ झाडावर राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये करप्याचीही लागण वाढू शकते. त्याच्यामुळे ह्या 3-4 दिवसाच्या ज्या काही तुमच्या फवारण्या असतील याच्यामध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशकचा समावेश होणं गरजेचं आहे. मग आपण तिथे कोप्रोफिक्सचा वापर करतो किंवा आपण तिथे ब्लायटॉक्स आणि त्याच्यासोबत M45चा वापर करू शकतो किंवा आपण कोसाईड आणि त्याच्यावर Z78चा कॉम्बिनेशन वापर करू शकतो. झाड कोरडं मिळत असेल आणि एक्सपोर्टचे प्लॉट असतील तर आपण निश्चितच कॉलिकॅप्सिव सारख्या एक औषधाचा जो करप्यावरही चांगलं काम करतं आणि रेसिड्यूलाही आपल्याला फार काही अडचण करणार नाही, याचाही आपण समावेश करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण यांचा वापर केला पाहिजे. जे प्लॉट थिनिंग स्टेजच्या पुढे निघून गेलेले आहेत अशा प्लॉटला इतर कोणतेही बुरशीनाशक नाही वापरले तरी चालणार आहे. अशा प्लॉटला आपण फक्त कॉलिकॅप्सिवचा जर स्प्रे घेतला तर तो आगाऊ जर स्प्रे घेतला तर तो आपल्याला पुरेसा ठरणार आहे. ज्या बागा साधारण 20-25 दिवसाच्या पुढे आहेत आणि सेटिंगच्या अवस्थेत आहे, अशा बागेंना आपण प्रोटॉनिक 96चाही वापर करू शकतो डावणी नियंत्रणासाठी. आणि त्यातला जोडी आपल्याला एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्यायचं आहे. जरी वातावरण ढगाळ राहिलं, ऊन जरी नाही पडलं तरी अशा औषधांचा आपल्याला रोगाच्या विरुद्ध काम करण्यास आपल्याला मदत मिळत राहते. तर याचाही वापर आपण केला सुयोग्य पद्धतीने तर ते आपल्याला निश्चितच फायद्याचं ठरेल. पावडरी मिल्ड्यूसाठी आपण जसं मी मगाशी काही कॉम्बिनेशन सांगितले त्याच्यामध्ये पावडरी मिल्ड्यूचं औषध घेतलेलंच आहे. तर आपण साधारण पावडरी मिल्ड्यूसाठी आधी एक आणि पाऊस उघडल्यानंतर 4-5 दिवसांनी एक लगेच आंतरप्रवाही अशी 2 बुरशीनाशकं पावडरी मिल्ड्यूसाठी दिली पाहिजे. आणि जे काही 4-5 दिवस पाऊस पडणार आहे तिथे आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशक पावडर मिल्ड्यूसाठीचा सुद्धा जर समावेश ठेवला तर ते आपल्याला फायद्याचं ठरेल. म्हणजे समजा पाऊस पडलाच आहे, आपण कुप्रोफिक्सची जर फवारणी करणार आहे तर त्याच्यासोबत आपण कुप्रोफिक्स सल्फर असंही कॉम्बिनेशन घेऊ शकतो. किंवा आपण M45ची फवारणी करणार असेल तर M45 आणि त्याच्याबरोबर आपण कॅरथेन असं कॉम्बिनेशन घेऊ शकतो ओल्या झाडावर.
तर असे कॉम्बिनेशन जर तुम्ही ह्या काळात वापरले तर पावडरी मिल्ड्यू सुद्धा खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहील. करपासाठी तर मी आधीच सांगितलंय का कॉपरयुक्त बुरशीनाशक किंवा मग नॅनो कॉपर नॅनो सिल्वर सारखे जे प्रोडक्ट आहे त्याचा आपल्याला कॉलिकॅप्सिव त्याचा वापर जर आगाऊ केला तर तो जास्त फायद्याचा ठरतो. या सगळ्या फवारण्या घेत असताना आपण कव्हरेज हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी लेबरच्या अभावी फेल लेट निघते किंवा मग शेंडे मारलेली नाही आहेत किंवा गर्दी झाली, तर अशा ठिकाणी आपण थोडंसं कव्हरेज चांगलं होईल या हिशोबाने ट्रॅक्टरची गिअर ॲडजस्ट करून फवारणी केली पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आता जिथे भुरी दिसते तिथे कव्हरेजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बघायला मिळतोय. ज्या बागा ह्या दोडा अवस्थेत आहेत किंवा फुलोऱ्यात आहेत किंवा सेटिंगला आहे, अशा बागांमध्ये निश्चितच गळकूची समस्या होऊ शकते, याची सर्वांना कल्पना आहेच. तर अशा बागांमध्ये जर शेंडे पण चालू असतील तर आपण विगर कंट्रोल करण्यासाठी न्यूट्रिलॅम अधिक डोलसे याचा जर स्प्रे घेतला तर तो फायदेशीर ठरतो. त्यानंतरही आपण मॅग्नेशियम सल्फेट किंवा पोटॅशियम शोनाईट जसं पॅशन आहे याचाही आपण समावेश जर केला स्प्रेमध्ये वेगवेगळ्या, तर तोही आपल्याला विगर कंट्रोल ठेवण्यामध्ये फायदेशीर ठरेल. इरिगेशन करताना या दरम्यान जे इरिगेशन करताना खूप फुल इरिगेशन नाही करायचं आहे, याच्या सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. इरिगेशन जर खूप एक्सेस होऊन गेलं तर गळकुजीची समस्या निश्चितच वाढेल आणि कुठल्याही उपाययोजना केल्यानंतरही त्याचा फायदा होईल असं दिसणार नाही. पाऊस पडल्याने जे इरिगेशन होईल ते होईलच, पण आपण मॅन्युअली इरिगेशन नाही केलं पाहिजे. त्यानंतर दोडा अवस्थेतील बागा असेल तर तिथे आपण आगाऊ जर उपाययोजना करायच्या असतील तर आपण निश्चितच तिथे किटोसान अधिक प्रोटॉनिक 96 किंवा मग त्याच्यानंतर आपण प्रोसेल याचा वापर करू शकतो. फ्लॉवरिंग अजिबात चालू झालेली नसेल तर तिथे आपण थोड्याफार प्रमाणात डायमोरचाही वापर करू शकतो, जो गळकुजीला रोखू शकेल. पण त्याचं प्रमाण आपण मर्यादित ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्या बागा फुलोऱ्यात बसल्यात, स्पेशली एलॉंगेटेड व्हरायटीजच्या, तर तिथे आपल्याला डायमोरचा वापर केला तर लांबीला अडचण येते. त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपण एक तो किटोसान किंवा मग प्रोसेल याचाच वापर करायचा आहे. याही व्यतिरिक्त काही स्ट्रॅटेजीज आहेत प्रत्येकाच्या. कोणी GA वाढवून घेतं किंवा त्याच्यासोबत आपण काही कमी प्रमाणात इतर टॉनिक घेतात. पण ह्या खूप प्लॉट स्पेसिफिक आणि स्टेज स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज असल्यामुळे ते जनरल व्हिडिओमधनं सांगणं थोडंसं कठीण आहे. पण आपण एक जी अगोदर सांगितलेली औषधी यांचा जर व्यवस्थित वापर केला तरी आपल्याला चांगला फायदा होताना दिसतो. ज्या दिवशी पाऊस नसेल तिथे आपण लांबीसाठीचे जे GAचे स्प्रे आहेत ते टॉनिक आणि बुरशीनाशक यांचा वापर केला पाहिजे, जेणेकरून स्टेज ही थोडीशी पुढे सरकते आणि आपल्याला इच्छित जे काही लांबी हवी ती पण आपल्याला मिळत असते. राऊंड व्हरायटीजला तशी फार काही चिंतेचं कारण नाही. राऊंड व्हरायटीजला आपण सेम स्ट्रॅटेजी ठेवून काम केलं तरी अडचण येत नाही. आणि पाऊस पडून गेल्यानंतर जर दव पडायला लागलं मोठ्या प्रमाणात आणि ह्याच समस्या जर वारंवार दिसायला लागल्या तर तिथे आपण ESS मशीनने किंवा चिमानेच ह्या औषधांचा वापर केला तर त्याचा परिणाम हा खूप चांगल्या प्रकारे मिळतो. आपल्याला गळकूज रोखण्यास फायदा होतो.